चोराला घंटा हाताला येईना, तो शिवपिंडीवरच चढला आणि शिवपिंडीवरती चढल्यानंतर महादेव एवढे खुश झाले, भगवान भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले, नंदीवर बसून त्याला दर्शन द्यायला जावं तेवढा सुद्धा त्यांना दम निघणं, पळत सुटली. माता पार्वती म्हणतायत, कुठं निघाले? पार्वती, माझा एक भक्त आहे, त्याला आशीर्वाद द्यायला चाललो. हा कळालं मला, तुम्हाला ना काही कळतच नाही. हे ऐकलं असेल तुम्ही सुद्धा, तरी कानमंत्र पाठ असेल हा तुमचा. तुम्हाला काही कळतच असं तुम्ही कोणीच म्हणत, हा प्रामाणिकपणे बोलायचं. हे काही नवीन नाही, हे तिकडनंच इकडं आलेलं आहे. तुम्हाला काही कळतच नाही. काय झालं पार्वती? अहो तो चोर आहे, तुमचा भक्त नाही. पार्वती, एवढ्या वर्षापासून माझ्या सोबत राहते, पण तुला अजून शिव कळाला नाही. ते काही सांगू नका, ते काहीतरी मागल तुम्हाला भलतच, काही देऊ नका. अगं भक्तानं काहीतरी मागितलं, दिलं पाहिजे की नाही त्याला? ठीक आहे, काहीतरी जास्तीचं मागल, एकच वरदान द्या, जास्तीचं देऊ नका. ठीक आहे, एवढा शब्द तुझा पाळतो. भोलेनाथ आले. भोलेनाथ म्हणतात, मांग मांग बोले शंकर, ले ले तू मन चाहावर, चोर खड़ा कापे थर थर, देख रहा है इधर उधर. चोर घाबरला, आता हा बाबा त्रिशूल मारण आपल्याला. शिवजी प्रगट झाले होते. तो चोर म्हणतो, भोले बाबा मी चोर आहे आणि मला म्हणताय तुम्ही माग. अरे बाबा, तू भक्त है मेरा, चोर नहीं, तेरे जैसा कोई और नहीं. तू माझा भक्त आहे, तू काही चोर नाही. म्हणे कसं काय? अरे कुणी मला मेवा मिठाई प्रसाद फळ वाहत, कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण. तू मेवा मिठाई नाही, तुझं शरीरच मला वाहिलंस. तुझ्यासारखा भक्त या जगात मी पाहिलं नाही, म्हणून मी खुश झालो. चोराच्या लक्षात आलं, हा बाबा फार भोळा दिसतोय. चोर म्हटलं, ठीक आहे देवा, आता तुम्ही मला वरदानच द्यायला आलात ना, तर मला 3 वरदानं द्या. म्हणे काय पाहिजे तुला? म्हणे माझ्या आईला डोळे, मला संतान आणि बायकोला धन. भोले बाबाच्या लक्षात आलं, पार्वतीनं सांगितलं होतं एकच वरदान द्यायचं, 3-3, 4-4 द्यायचे नाही. भोले बाबा म्हणतात, मित्रा तुला 3 नाही वरदान, एकच देतो, पहा एकच देतो. नाही म्हणे भोले बाबा, बायकोला धन नाही मागितलं तर ती रुसल, आईला डोळे नाही मागितलं तर ती नाराज होईल, आणि मला जर संतान नाही भेटले तर आयुष्यभर चोरी करून काही उपयोग होणार नाही. मला 3 वरदानं द्या. भोलेनाथ म्हटले, नाही नाही एकच देतो. भोले बाबा, कसं सांगू तुम्हाला, जर मी 3 वरदानं नाही घेतले तर बायको मला घरात येऊ देणार नाही. भोलेनाथ बोलले, तू तुझंच पाहतो, तुला जर 3 दिले तर माझी पार्वती मला कैलासात येऊ देणार नाही. तुला एकच वरदान देणार मी. चोर फार चतुर होता. चोर म्हटलं ठीक आहे. थोडा शांत बसून त्यानं विचार केला आणि तो म्हटला, देवा एकच वरदान द्या. बोल बरं काय पाहिजे तुला? चोर म्हटलं, भगवान मेरी माता सोने के महलों में देखे पोता. शिवजी म्हटलं, तथास्तु. भोलेनाथानं वरदानाचा अभ्यासच केला नाही, तथास्तु बोलून टाकलं. त्यांना वाटलं एकच वरदान मागितलं. चोर खूप खुश झाला. भोले बाबा खुश, एकच वरदान दिलं म्हणून. आले नंदीवर बसून कैलासाला. माता पार्वती गेटवरतीच होत्या. भोले बाबा किती वरदान दिले? पार्वती तू म्हटलीस ना तसाच होता, 3-3 वरदानं मागत होता, पण एकच दिलं मी त्याला. घातलं होतं त्यांना अगोदर. म्हणे आईला डोळे, बायकोला धन, त्याला संतान. तुम्ही काय दिलं? या 3तलं एक सुद्धा दिलं नाही. मग वेगळंच दिलं. काय दिलं? म्हणे त्यांना 3 नाही मग एकच मागितलं. कोणतं वरदान दिलं? आणि तुम्ही काय कशाला हो म्हटलात? म्हणे तो असं म्हटला मला, मेरी माता सोने के महलों में देखे पोता. तुम्ही काय म्हटलात? तथास्तु. माता पार्वती म्हणतात, भोलेनाथ खरंच तुम्ही एवढे भोळे आहात. अहो त्यानं पहिले 3 वरदानं 3 स्वतंत्र मागितले होते. आता त्यानं एकात 3 मागितले, पण तेच मागितले. त्याच्या आईनं नातू पाहू दे म्हणजे म्हातारीला डोळे द्यावे लागतील.
आणि सोन्याच्या म्हणजे त्याला एवढंच धन द्यावं लागेल की त्याचं घर सोन्याचं, आणि नातू पाहायचा म्हणजे त्याला मुलगा द्यावा लागेल. भोले बाबा म्हटले, अरे पार्वती, मला लक्षातच नाही आलं. महादेव हा अतिशय भोळा देव आहे. तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो आणि सहज सुद्धा महादेवाची पूजा घडू द्या, सहज, तरी महादेव ती पूजा स्वीकारतात आपली. महाशिवरात्रीची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शिवमहापुराण ग्रंथात आलेली. शिवमहापुराण ग्रंथामध्ये सांगितलंय, रात्रीचे 4 प्रहर, दिवसाचे 4 प्रहर शिवपूजन करावं शिवरात्रीच्या पर्व काळावर. आणि दिवसाचे 4 प्रहर जरी आपल्याकडनं शक्य नाही झाले तर शिवरात्री असल्या कारणानं रात्रीचे 4 प्रहर ते व्रत करावं. शिवरात्रावहो रात्रम निराहारो जितेंद्रिया अर्चयेदा यथा न्यायं यथा बलमवञ्चक तत्फलं मम पूजायां वशमेकं निरन्तरं तत्फलं लभते सद्य शिवरात्रो मदर्चना. आता शिवरात्रीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे, पण कथा खूप मोठी आहे ती. त्याच्या अगोदर आपण 5 मिनिटाचं भजन घेऊ, जेणेकरून कथेमध्ये आपलं मन, बुद्धी, चित्त सगळं राहील. सगळ्यांना उठून उभे राहा, सुंदर भजन करा, नंतर आपण कथा पुढे घेऊन जाऊ. महिलांनी गोल राऊंड बनवायचा, पुरुषांनी पण गोल राऊंड बनवायचा. Shiva, Hare Hare Bole Namah
नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई राजा उदय। शिवरात्रावहोरात्रं निराहारो जितेन्द्रिया अर्चयेदा यथा न्यायं यथा बलमवञ्चक तत्फलं मम पूजायां वशमेकं निरन्तरम् तत्फलं लभते सद्य शिवरात्रो मदर्चना। महाशिवरात्रीची कथा शिवमहापुराण ग्रंथामध्ये आलेली आहे। कोटी रुद्र संहितेतील 40व्या अध्यायामध्ये व्यासांनी कथा सांगितलेली। सत्ययुगातली घटना, एक शिकारी शिकार करण्यासाठी गेला। शिकार करणं हा त्याचा धर्म आहे, त्याचं काम आहे, त्याचा उद्योग आहे। तो शिकार करण्यासाठी गेला। अरण्यामध्ये वनवन फिरतोय पण त्याला शिकार मिळत नाही। 4-8 दिवस असेच जातात। एक दिवस बायको रागावते, पत्नी जोरात बोलते की 4 दिवसापासून तुम्ही जाताय, शिकार आणत नाही, काही नाही, लेकरांनी खायचं काय, उदरनिर्वाह कसा चालवायचा। आता घरातलं सगळं संपलं। अगदी शिळ्या तुकड्यांची शिदोरी बांधून पाण्याची सळई भरून तिनं त्याला दिली आणि आज तिनं सक्तीनं सांगितलंय की तुम्ही आज काही शिकार घेऊन या, लेकरं आपले 4 दिवसापासून उपवाशी आहेत। शिकारी दिवसभर वनात फिरतोय पण त्याला कसल्याही प्रकारची शिकार मिळत नाही। त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, जवळची शिदोरी त्याला खाऊशी वाटत नाही। का? त्याची लेकरं उपवाशी आहेत। रात्रीच्या वेळेला एखादं श्वापद सरोवराच्या काठाला पाणी प्यायला येईल, मी त्याची शिकार करेन आणि मी घेऊन जाईल। म्हणून तो शिकारी सरोवराच्या काठालाच आपण थांबू, आज घरी जायचं नाही हे त्यानं ठरवलं। सरोवराच्या काठाला एका झाडावर बसला। एवढा तो त्या विचारामध्ये होता की आपण कोणत्या झाडावर चढलो याचंही भान त्याला नव्हतं। काटेरी झाडावर तो जाऊन बसला। योगायोगानं ते बेलाचं झाड होतं आणि शिवरात्रीचा दिवस होता। पूर्ण दिवस तर त्याचा शिकार शोधण्यात गेला। संध्याकाळच्या वेळेला सूर्य डुबण्याच्या आत तो बेलाच्या झाडावर जाऊन बसला। यावेळेला एखादं पशु श्वापद पाणी पिण्यासाठी येईल, मी त्याची शिकार करेल आणि मग शिकार पाहतोय, तो न्याहाळतोय पूर्ण काठ। न्याहाळत असताना झाडाच्या फांदीला लागलेली पानं तोडत होता, खाली सोडत होता, तोडत होता, खाली सोडत होता। बेलाचं झाड जिथे आहे तिथे भगवान शंकराचं वास्तव्य असतंच। आणि एरवी सुद्धा तुम्हाला शिवलिंग ठेवायचं असेल तर कालच मी सांगितलं की बेलाच्या झाडाखाली ठेवा। तिथं नसलही शिवलिंग तुम्ही ठेवलेलं तरी बेल वृक्षाच्या खाली भगवान शंकराचं वास्तव्य असतंच। आणि त्या बेलाच्या झाडाखाली सुप्त शिवलिंग होतं दडलेलं, त्याला माहिती नव्हतं ते। त्यानं बेलाची पानं तोडत होता, खाली सोडत होता, पान तोडत होता, खाली सोडत होता आणि कितीतरी पानं तोडून खाली सोडतोय। रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला। 3 तासाचा एक प्रहर असतो, 8 प्रहराचा मिळून एक दिवस बनतो। तो प्रहर कधी चालू होतो तुम्हाला एक माहिती असावं म्हणून सांगते। सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवर जर 6 वाजता पडलं तर दिवसाच्या पहिल्या प्रहराला सुरुवात झाली।
सकाळी 6 ते तिथून पुढे 3 तास मोजा. 6 आणि 3 9, दिवसाचा पहिला प्रहर. 9ला दुसरा प्रहर चालू होतो, पुढचे 3 तास. 9 आणि 3 12, दिवसाचा दुसरा प्रहर. 12 ते 3, दिवसाचा तिसरा प्रहर. 3 ते सायंकाळचे 6, दिवसाचा चौथा प्रहर. आणि सायंकाळचे 6 ते रात्रीचे 9, रात्रीचा पहिला प्रहर. रात्रीचे 9 ते रात्रीचे 12, रात्रीचा दुसरा प्रहर. रात्रीचे 12 ते रात्रीचे पहाटेचे 3, रात्रीचा तिसरा प्रहर. आणि पहाटेचे 3 ते सकाळचे 6, रात्रीचा चौथा प्रहर. हे प्रहराचं गणित आहे. मग त्यांना रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये पानं तोडतोय, खाली सोडतोय. एक हरिणी गर्भवती पाणी पिण्यासाठी आलेली. त्या गर्भवती हरिणीला यानं पाहिलं आणि याला एवढा आनंद झाला. शिकार मिळाली. पटकन भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला. असा वाकडा झाला. जसा वाकडा झाला, सळईतलं पाणी शिवलिंगावरती आपसूक पडलं. कारण त्याच्या कमरेला शिदोरी आणि पाणी दोन्ही होतं. एक ओंजळभर पाणी, त्याचं घोटभर पाणी शिवलिंगावर पडलं. वाकडा झाला, नेम दिसना. काही पानं तोडली, खाली सोडली. रात्रीच्या पहिल्या प्रहरात त्याच्याकडनं सहज पूजा घडली शिवलिंगाची. बाण सोडणार, ती हरिणी म्हणते, ए व्याध दादा, मला मारू नको, मी गर्भवती आहे. अशा अवस्थेमध्ये तू मला मारणं म्हणजे तुला महाभयंकर दोष लागेल. मी तुझी शिकार झाली ना तर मी तुला सांगते, मी पाडस जन्माला घालते आणि मग तुझ्याकडे येते. तो जिवंत ठेव, नाही तर मार. शिकारी म्हणतोय, हरिणी, वनात राहणारी तू, वन्य पशु, मला शब्दात फसवून तुला जायचंय का पळून? ती म्हटली, नाही दादा, तुला फसवणं आणि तुला खोटं बोलणं नाही. कारण हे सत्ययुग आहे. या सत्ययुगामध्ये माणसं काय, पशु पक्षी सुद्धा खोटं बोलत नाहीत. पशु पक्षी सुद्धा असत्य भाषण करत नाहीत. मी तुला शब्द देते, आणि जर मी तुला फसवलं तर वेद जाळल्याचं पाप मला लागल. व्याध म्हटला, वनात फिरणारी ही हरिणी पण शास्त्राची भाषा बोलते. जाता येतो. हरिणीला सोडलं त्यानं. पुन्हा झाडाची पानं तोडतोय, खाली सोडतोय. बेलाची पानं तोडतोय, खाली सोडतोय. रात्रीचा दुसरा प्रहर चालू झाला आणि रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली. ती हरिणी पाणी पिते. यानं पाहिले हरिणी आली. यानं भातातून बाण काढला, धनुष्याला जोडला. असा वाकडा झाला. जसा वाकडा झाला, सळईतलं पाणी पुन्हा शिवलिंगावर पडलं. नेम दिसत नव्हता, पानं तोडली, खाली सोडली. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात त्याच्याकडनं सहज शिवपूजन घडलं. बाण सोडणार, ती हरिणी म्हणते, दादा, मला मारू नको, मी 2 पाडसांची आई आहे. मी वनात चारा खात फिरले. माझ्या बाळांना मला दूध पाजायचंय. त्यांना दुग्ध पान करून मी वापस येते रे दादा. जर तू आता मला मारलं तर माझा जीव माझ्या लेकरात गुंतून राहील आणि मी दिसले नाही म्हणून माझी लेकरं माझा शोध घेत फिरतील. लागल, लेकराचा तळतळाट घेऊ नको. ऐका बरं, एक हरिणी शिकवते माझ्या लेकराचा आणि एका लेकूरवाळ्या आईचा तळतळाट घेऊ नकोस दादा. दादा, एक वेळेला शाप मिळाला तरी चालेल रे, पण तळतळाट कोणाचा घ्यायचा नाही. हे आपल्याला सुद्धा शिकायचं आहे. एखाद्या वेळेला शाप परवडल, पण तळतळाट परवडत नाही. कुणाची हाय आपण कधी घ्यायची नाही, कुणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही. का, त्या माणसाचा जीव एवढा तळतळ तळतळ केलेला असतो एखाद्या वस्तूसाठी. आपण जे म्हणतो ना, बुडीताचं कुणाच्या चांगी लागत नाही, कारण त्यांनी ते तळतळ केलेलं असतं. आमचं कोणी वारस नाही, आमचं कोणी वारस नाही, आम्हाला कोणी वारसदार नाही, आमचं लेकरू नाही. मग त्यांचा जीव तळतळ तीळ 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 तुटून तो गेलेला असतो. म्हणून ते बुडीताचं कुणालाच पचत नाही. आणि ते पचावं म्हणून सांगितलंय की तुम्ही सत्कर्म करत राहा. म्हणजे काहीतरी खूप मोठा तुम्हाला त्रास व्हायचा, तो त्रास थोडासा शीतल होईल. रस्त्यानं चाललात ना तुम्ही, तुम्हाला जर यदा कदाचित चालताना 500ची नोट दिसली
तर पहिली गोष्ट तिच्याकडे पाहायचंच नाही, पाहायचंच नाही. काही लोक म्हणतात दीदी 500ची नोट पाहिल्यावर पायच उचलत नाही, पाय जागेवर चिटकून बसतो जमिनीला, पायच उचलत नाही. मान्य आहे मला, पण ती नोट आपली नाही ना. म्हणजे ते ठीक आहे आपली नाही, पण आम्ही विचारू, उचलून विचारू कुणाची आहे, कुणाची आहे, कुणाची आहे. कुणीच जर म्हटलं आमची नाही तर खिशात 10 लोकांना जरी विचारलं ही आमची नाही, आमची नाही जरी लोक म्हटली तरी ती आपली नाही म्हणून खिशात घालायची नाही. कारण ज्याला ती मिळाली त्याला खूप आनंद वाटत असतो की मला नोट सापडली. पण तुम्ही तुमच्या आनंदात जाऊ नका, ज्याची हरवली त्याचा जीवाचा अभ्यास करा. त्याला काय वाटत असेल माझी हरवली, त्याला अन्न गोड लागत नाही. कुठं ठेवली असेल, कुठं पडली असेल, काय झालं असेल, ही तळतळ काही कामाची नसते बा. आणि संसारिक जीवन जगताना तुम्ही शक्यतो तळ 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 जे करताय ना ते कमी करा. थोडंसं छोट्या छोट्या कारणावरनं तळतळ करत जाऊ नका. ते घरातही चांगलं नाही, ते कुणासाठी चांगलं नसतं. म्हणून जीव असा तिळतिळ कधी तोडायचा नाही. ती हरिणी सांगते, व्याध दादा तू त्या माझ्या पाडसांचा तळतळाट घेऊ नको, एका आईचा तळतळाट घेऊ नको. मी त्यांना दूध पाजते, मी वापस येते. तुझी शिकार आहे ना, मी वापस येते, पण माझ्या बाळांना दूध पाजून येते. आणि व्याध दादा मी जर तुला फसवलं ना तर 28 प्रकारचे नरक भोगण्याची मी तयारी ठेवते. मी जर तुला फसवलं तर. हरिणी शास्त्र बोलायला लागली, व्याधानं सोडून दिली. पुन्हा रात्रीचा 3रा प्रहर. एक हरिण पाणी प्यायला आला. म्हणे आता काही टेन्शन नाही, याची आपण आता शिकार करणार. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात जेव्हा हरिण आला तेव्हा व्याध वाकडा झाला. जसा वाकडा सळईतलं पाणी शिवलिंगावर पडतंय, बाण जोडण्यासाठी, नेम धरण्यासाठी जी आडवी पानं येतात ती तोडतोय, ती खाली सोडतोय. 3ऱ्या प्रहरात त्याला शिवपूजन घडलं. पण त्यानं त्या हरिणाला बाण सोडणार. तो म्हणतोय, हरिण म्हणतो, व्याध दादा मला नको रे मारू, मी एका कुटुंबाचा प्रमुख आहे. माझ्या 2 पत्न्या आहेत, त्यातल्या एकीला 2 पाडस आहेत, एक गर्भवती आहे. जी गर्भवती आहे तिचा प्रसूती काळ जवळ आलेला आहे. मला माझ्या कुटुंबात जाऊ दे. तुझी शिकार मी झालोय तर मी येतो परत, फक्त माझ्या सगळ्या कुटुंबाहून येतो, म्हणजे ते माझी आस पाहून माझ्या वाटेला नजर लावून बसणार नाहीत.